नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मागील तासिकेला आपण रेषीय जोडीतील कोन व विरुद्ध किरण याविषयी माहिती मिळवलेली आहे. या तासिकेला आपण सराव संच 19 सोडवणार आहोत व विरुद्ध कोन म्हणजे काय ते पाहणार आहोत. आता आपण सराव संच 19 मधला प्रश्न जो आहे, खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा आणि काढता येत नसल्यास कारण लिहा, असा तो प्रश्न आहे. त्यातील पहिली जी वर्णन दिलेलं आहे पहिलं, तर ते आहे संलग्न नसलेले कोटिकोण. आता हे एक तुम्हाला वर्णन दिलेलं आहे त्यांनी आणि त्या पद्धतीने आपल्याला संलग्न नसलेल्या कोटिकोणांच्या जोड्या आपल्याला काढायच्यात. आपण विचार करून थोडंसं ठरवायचं की ह्या काढता येतात की नाही, आणि काढता येत नसल्यास कारण तिथं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, कारण देता आलं पाहिजे, असा तो प्रश्न आहे. आता पहिलं जे वर्णन आत्ता आपण वाचलं ते म्हणजे संलग्न नसलेले कोटिकोण. आता हे करण्यासाठी, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दिलेल्या वर्णनातल्या सगळ्या जे कोण आहेत आपले, संलग्न असतील, कोटी कोण असतील, पूरक कोण असतील, रेषीय जोडीतील असतील, तर ते म्हणजे नेमकं काय हे आपल्याला आधी क्लिअर पाहिजे. तर आता संलग्न नसलेले म्हणजे काय? कोणते कोण संलग्न असतात? ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो आणि एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोण असं म्हणतात. तर असे संलग्न नसलेले कोटिकोण, आणि कोटिकोण म्हणजे काय? तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोण परस्परांचे कोटिकोण असतात. मग ते आपल्याला काढता येतील का? तर आपल्याला ते काढता येतील आणि ते आता आपण काढून पाहू. आता खाली आपल्याला इथं वर्णन दिलेलं आहे, संलग्न नसलेले कोटिकोण आपण काढायचे आहेत आणि ते काढता येतात का असं विचारले, तर ते काढता येतात. संलग्न नसलेले म्हणजे एक भुजा सामायिक नसलेल्या, अंतर्भाग इथं विभिन्न असले तरी त्यांची एक भुजा हे सामायिक नाही आहे, एक शिरोबिंदू त्यांचा नाही, वेगवेगळे शिरोबिंदू आहेत, असे कोण आपण काढलेले आहेत. इथं कोण ABC 35 अंश आणि कोण STU किंवा UTS हा 55 अंशाचा काढलेला आहे. तर आता इथं आपण बघूयात त्यांची मापांची बेरीज आपण करूयात. माप कोण ABC अधिक माप कोण STU बरोबर किती आहे? 35 अंश अधिक 55 अंश बरोबर 90 अंश. आता ही अंशाची जी खूण येते माझी, तर ती थोडीशी भरीव येते, तर ती माझं पेनाचं जी नीब आहे तर ती थोडीशी जाड असल्यामुळे येते, तर त्यामुळे पण तुम्ही काढताना ती पोकळ अशी अंशाची खूण काढायची आहे. काही ठिकाणी माझी भरीव आलेली आहे. तर इथे इकडे लक्ष द्या. माप कोण ABC अधिक माप कोण STU म्हणजे 35 अंश अधिक 55 अंश किती झाले? 90 अंश झालेले आहेत. आणि आपली कोटिकोणाची व्याख्या काय? ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोण परस्परांचे कोटिकोण आहेत. तर यांची मापांची बेरीज 90 अंश आलेली आहे, म्हणजे हे दोन्ही कोण ABC आणि कोण STU हे काय आहेत? परस्परांचे कोटिकोण आहेत. ते संलग्न नाहीत म्हणजे त्यांची एक भुजा सामायिक नाही, जरी अंतर्भाग विभिन्न असले तरी शिरोबिंदू त्यांचा सामायिक नाही आहे. त्यामुळे संलग्न नसलेले कोटिकोण आपल्याला काढता आलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे पहिलं वर्णन आहे, त्याचं आपण कृतीतून ते दाखवलेलं आहे. आता पुढच्या वर्णनाकडे वळूया. आता पुढचं जे वर्णन आहे, पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण, असं त्यांनी विचारले. असे काढता येतील का आपल्याला अशी कोणांची जोडी की जी पूरक नाही पण रेषीय जोडीतील आहे? आता पूरक कोणाचं माप जर आपण पाहिलं तर दोन पूरक कोणांच्या मापांची बेरीज, ज्या दोन कोणांच्या मापा, जसं कोटिकोणाचं दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते कोटिकोणामध्ये, तसं पूरक कोण जे असतात त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. आणि रेषीय जोडीतले जे कोण असतात तर ते एकमेकांचे पूरक कोण असतात हे आपण पाहिलेलं आहे, आणि त्यांच्याही कोणांच्या मापांची बेरीज जी असते ती 180 अंश असते. त्यामुळे रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण असतात, आणि त्याच्यामुळे पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण आपल्याला काढता येणार नाहीत. उत्तर काय लिहायचं? इथे खाली कारण लिहायचं. पूरक हे जे वर्णन आहे ते नसलेले, व्यवस्थित वाक्य लिहायचं आहे, रेषीय जोडीतील कोण काढता येणार नाहीत.
जोडीतील कोण काढता येणार नाहीत असं स्पष्ट लिहायचं. येणार काढता येणार नाहीत. कारण याचं कारण काय? कारण रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज किती असते? कोणांच्या मापांची बेरीज बेरीज 180 अंश असते. 180 अंश असते म्हणजेच ते काय असतात? परस्परांचे पूरक कोण पण असतात. म्हणजेच ते परस्परांचे पूरक कोण असतात. पूरक कोण असतात असं कारण ते लिहायचं आहे. तुम्हाला दिसत नसेल आधी तर बघा. पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण काढता येणार नाहीत कारण रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणजेच ते परस्परांचे पूरक कोण असतात असं स्पष्ट लिहायचं कारण. ओके. आता आपल्याला पुढचं जे वर्णन दिलेलं आहे तिसरं, रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण आपल्याला काढायचे तर ते काढता येतील का? तर त्याचं उत्तर आहे हो. मग ते आपल्याला काढून दाखवायचे आहेत. तर आता रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण. आता रेषीय जोडीतले कोण कोणाला म्हणायचं? ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोण असं म्हणतात. म्हणजे एक आपली साधारण एक तुम्हाला समजावं म्हणून अशी एक रेषा आणि असे जे कोण असतात साधारण अशी आकृती असते ती यांना म्हणायचं रेषीय जोडीतील. हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजे त्यांची काय असते? एक सामायिक भुजा असते आणि असामायिक भुजा म्हणजे ह्या भुजा आहेत तर त्यांनी एक सरळ रेष तयार झालेली आहे. तर हे रेषीय जोडीतले कोण आहेत. तर असे नसलेले पण पूरक कोण. पूरक कोण म्हणजे पूर्ण वेगळे भिन्न असे कोण आपल्याला पूरक कोण दाखवायचे आहेत की ज्यांच्या मापांची बेरीज. पूरक कोण म्हणजे काय? तर ज्यांच्या मापाची बेरीज केली असता ती किती येते? 180 अंश. तर असे कोण आपल्याला दाखवता येतील तर ते आता आपण दाखवूयात. तिसरं जे वर्णन आहे रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण जे आपण आता पाहतोय. आपण बघितलं की रेषीय जोडीतले कोण कसे असतात साधारण. तर ते रेषीय जोडीत नसलेले कोण पण पूरक कोण पाहिजे. पूरक कोणांची मापांची बेरीज किती असते? 180 अंश. आता इथे तुम्हाला मी कोण माप घेऊन काढलेले आहेत तुम्हाला दिसत असतील. कोण PQRचं माप किती आहे? 120 अंश. आणि कोण MONचं माप किती आहे? 60 अंश. आता यांच्या मापांची बेरीज आपण करूयात. माप कोण PQR अधिक माप कोण MON बरोबर किती आहे? 120 अंश अधिक 60 अंश बरोबर किती आले? त्यांची बेरीज 180 अंश. अशा पद्धतीने आपण हे रेषीय जोडीत नाहीत पण एकमेकांचे पूरक कोण आहेत. तर असे कोण आपण इथे दाखवलेले आहेत. रेषीय जोडीत नसलेले पण ते एकमेकांचे परस्परांचे पूरक कोण आहेत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं तरी चालणार आहे. इथे वेगवेगळी नावं दिली तरी चालणार आहेत. मापं वेगळी म्हणजे 180 अंश बेरीज येईल असे कोण. आता इथं 120 घेतलं इथं 60 घेतलं आहे. तुम्ही 110 आणि 70 घेऊ शकता किंवा तुम्ही 90 आणि 90 घेऊ शकता. 90 अंश 90 अंश पण त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 180 अंश. तर अशा पद्धतीने आपण ही जी वर्णनं आहेत ती तुम्हाला मी इथं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे.
आणि ते करून दाखवलेल्या आहेत कृती. आता उरलेल्या ज्या 2 कृती आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत. स्वतः जरा विचार करून करायच्या. अतिशय सोपं असं ते काम आहे. ओके. आणि ते सोडवून सराव संच 19 सोडवून मला तुम्ही सेंड करणार आहात आपल्या ग्रुपवर. ओके. आता आपण विरुद्ध कोण म्हणजे काय पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण विरुद्ध किरण जे आपले मागे आपण मागच्या तासिकेला शिकलो ते झालेलं आहे ते पाहूयात. इथे तुम्हाला ह्या रेषेच्या मध्यभागी ओ हा बिंदू दिसतोय. रेषेवर एम आणि एन असे 2 बिंदू दिसतात आहे. आता इथे किरण ओ एम आणि ओ एन यांचा आरंभबिंदू सामायिक आहे. त्याबरोबर किरण ओ एम आणि किरण ओ एन यांच्यामुळे एक रेषा तयार झालेली आहे, रेषा एम एन. तर असे जे किरण असतात त्यांना म्हणायचं परस्परांचे विरुद्ध किरण. तर ही विरुद्ध किरण ही कन्सेप्ट आपली क्लिअर पाहिजे. आपण आता विरुद्ध कोण म्हणजे काय लगेच पाहूयात. इथं तुम्हाला आकृती दिसतीये. याच्यामध्ये 2 रेषा आहेत. रेषा पी टी कोणत्या आहे, रेषा पी टी व रेषा एस आर. त्या दोन्ही रेषा छेदनबिंदू क्यू या बिंदूमध्ये एकमेकांना छेदलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोण तयार झालेले आहेत. किती कोण, 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4 असे कोण तयार झालेले आहेत. आता कोण पी क्यू आर हा जो आहे तयार झालेला तो कोणत्या किरणांनी तयार झालेला आहे, किरण पी क्यू व किरण किरण क्यू पी आरंभबिंदू नेहमी आधी लिहायचा व किरण क्यू आर या 2 किरणांनी काय झालेलं आहे, कोण पी क्यू आर हा तयार झालेला आहे. आता क्यू पी आणि क्यू आर या किरणांचे विरुद्ध किरण आपल्याला बघायचे आहेत. किरण क्यू पी आणि किरण क्यू आर. आता किरण क्यू पी चा विरुद्ध किरण आता आपण बघितलेलं आहे. विरुद्ध किरण कोणता आहे, क्यू पी चा विरुद्ध किरण. आरंभबिंदू सामायिक आहे आणि एक सरळ रेषा तयार झालेली असा बघा. क्यू पी चा विरुद्ध किरण कोण येणार, क्यू टी. क्यू हा आरंभबिंदू सामायिक आहे आणि किरण क्यू पी आणि क्यू टी मिळून रेषा पी टी तयार झालेली आहे. आता किरण क्यू पीचा विरुद्ध किरण आपण घेतो तो आहे किरण क्यू टी. ओके. आता किरण क्यू आर चा आपण विरुद्ध किरण बघूयात. किरण क्यू आर चा विरुद्ध किरण नीट निरीक्षण करून त्याचं उत्तर आपण लिहायचं. क्यू आरचा विरुद्ध किरण. काय व्याख्या विरुद्ध किरणाची, आरंभबिंदू सामायिक असतो आणि त्या किरणांनी विरुद्ध किरणांनी एक रेषा तयार झालेली दिसतीये. तर ते परस्परांची विरुद्ध किरण असतात. आता इथं क्यू आर या किरणाचा विरुद्ध किरण कोणता असेल, किरण क्यू एस. किरण क्यू एस. आता या विरुद्ध किरणांनी कोण तयार झालेला आहे, क्यू एस आणि क्यू टी. कोणता विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोणता आहे, इथं तो लिहूयात. विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोणता आहे, कोण क्यू एस आणि क्यू टीने तयार झालेला कोण एस क्यू टी. कोण एस क्यू टी. म्हणून आता हा विरुद्ध किरणाने तयार झालेला कोण आहे, कोण पी क्यू आरचे जे किरण आहेत, किरण क्यू पी आणि किरण क्यू आर, त्याच्या विरुद्ध किरणाने तयार झालेला कोण एस क्यू टी आहे. आणि म्हणून कोण पी क्यू आर व कोण एस क्यू टी हे काय आहेत, विरुद्ध कोण आहेत किंवा
कोन पी क्यू आरचा विरुद्ध कोन कोणता आहे? कोन एस क्यू टी. कोन पी क्यू आरचा विरुद्ध कोन? कोन एस क्यू टी. तर व ऐवजी चा लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात. कोन पी क्यू आरचा विरुद्ध कोन आहे. कोन एस क्यू टी हा विरुद्ध कोन आहे. कोन आहे. आता विरुद्ध कोणाची व्याख्या जर करायची झाली तर ती आपण कशी करणार आहोत? विरुद्ध कोणाची व्याख्या करायची झाली, ज्या दोन किरणांनी बघा, ज्या दोन किरणांनी म्हणजे किरण पी क्यू आणि क्यू आर कोण तयार झाला, कोणता? कोन पी क्यू आर. त्याच्या विरुद्ध किरणांनी म्हणजे ह्या दोन किरणांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन हा पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. आता व्याख्या काय होईल? ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा म्हणजे कोन पी क्यू आरचा विरुद्ध कोन असतो. समजलं?